तर हा आहे माझा सेकंड ब्लॉग. तुम्ही सर्व लोकांनी केलेल्या इन्स्पायरेशनने मी आज माझा सेकंड ब्लॉग अपलोड करते. काही लोक सांगतात इन्स्टा चालवते, FB वर आहे, चांगल्या घरची पोरी असं करत नाही, व्हिडिओ नाही बनवत. मग तर त्यांना मला सांगायचंय, व्हिडिओ नको बनवायला पाहिजे, इन्स्टा नको वापरायला पाहिजे, FB वर नसायला पाहिजे, असं काही लोकांना वाटत असतं. तर त्यांना मला सांगायचंय की सोशल मीडियावर जर कोणी काही बनवत आहे तर तुम्ही बघत आहात म्हणून समोरचा बनवत आहे. जर तुम्हाला असं वाटतं की चांगल्या घरच्या पोरी किंवा चांगल्या घरच्या सुना मुली व्हिडिओ नाही बनवत, ब्लॉगर्स नाहीयेत, तर चांगल्या घरच्या लोकांनी मला वाटतं सोशल मीडिया यूज नको करायला हवं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की व्लॉगर असणं, इन्स्टा यूज करणं, FB यूज करणं याच्यावरून जज करण्यापेक्षा असा विचार केला की समोरचा व्यक्ती त्याचं सगळं काही मॅनेज करून, कामं मॅनेज करून, घराला सांभाळून, मुलांकडे लक्ष देऊन, फॅमिलीवर लक्ष देऊन, सगळं ऍडजस्ट करून स्वतःसाठी काही 2 गोष्टी जर करत असेल तर त्याला इन्स्पायर करायला हवं. तसंच माझ्या काही इन्स्टा फॅमिलीतल्या काही लोकांनी मला खूप इन्स्पायर केलं की तुम्ही व्लॉग बनवा, कमेंट केल्या, DM केलेत मला. तर त्यांच्या इन्स्पायरेशनने किंवा त्यांनी दिलेल्या सपोर्टने मी आज हा माझा सेकंड ब्लॉग अपलोड करते. तर असंच इन्स्पायरेशन असू द्या मला, असंच सपोर्ट असू द्या मला. मी तुमच्या या सपोर्टने माझ्यामध्ये आणखी करेक्शन आणेल. मला माहिती आहे की माझ्या या ब्लॉग मध्ये, माझ्या बोलण्यात काही ना काही मिस्टेक असेलच. मी परफेक्ट नाहीये, पण मी इथंही परफेक्ट बनण्याचा खूप प्रयत्न करेल, जसं मी माझ्या दुसऱ्या इतर ठिकाणी परफेक्ट बनण्याचा खूप प्रयत्न करते. मग ते माझं कुकिंग असो, माझा जॉब असो, माझ्या मुलीच्या बाबतीतला कुठला विषय असो, कुठलाही विषय असो, मी परफेक्शन मला आवडतं. तसं मी इथंही काही दिवसानंतर किंवा काही व्लॉग्स नंतर तुम्ही मला स्वतः सांगाल की हो आता हे परफेक्शन आहे. तर हा आहे माझा संडेचा व्लॉग जो मी शूट करत आहे. तर मी डायरेक्टली शूट नाही केला कारण मला ऍडजस्ट नसतं झालं, त्यामुळे मी ट्रायपॉडवर कॅमेरा हँडल करून हे शूट केलंय. मी इथं बनवत आहे मसाल्याची भाजी. या भाजीला आपण म्हणतो सगळे मराठी लोक पाटोड्यांची भाजी. तर मी स्वयंपाकामध्ये मसाल्याची भाजी केली, त्यानंतर मी राईस बनवला. राईस नंतर मी बनवल्या भाकरी आणि गरम गरम मी माझ्या मुलांना सर्व केलं जेवण. हे सगळं कामं निपटून, मी माझ्या घरातले कामं निपटून, मी माझ्या सोशल मीडियाला थोडा वेळ दिला. नंतर माझे ऑफिसचे काही काम होती मी ते निपटवली आणि राहिलेल्या बाकीच्या काही गोष्टी मी ते सगळं कम्प्लीट करून मग मी ह्या गोष्टींना वेळ देत असते. त्याच्यामुळे कोणीही मला ऍडवाइस देऊ नका या बाबतीत. इन्स्टा जास्त वापरते, सोशल मीडिया जास्त वापरते, तर मला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही बघत नाहीये की मी काय करते असं. आणि हो, आणखी खूप मोठा मला क्वेश्चन आलेला आहे DM मध्ये की तू कमेंट्स का बंद करते परत परत. तर काही महान लोकांमुळे मला कमेंट बंद ठेवावी लागते. जर कमेंट बंद नाही ठेवली तर माझ्यात आणि माझ्या मिस्टरांमध्ये खूप जास्त वाद होतो. पण जर कमेंट बंद ठेवली तर व्हिडिओला रीच नाही भेटत आणि मला मजबुरीने कमेंट स्टार्ट ठेवावे लागतात काही दिवस तरी, आणि नंतर पुन्हा बंद करावं लागतं. तर अशा काही महान लोकांमुळे मला आणखी जास्त कॉन्फिडन्स वाढतो माझा. तर हा क्वेश्चन मला खूपदा विचारला गेला, म्हणून मी याचं आन्सर या व्हिडिओमध्ये देत आहे. यामुळेच मी माझ्या कमेंट्स बंद करते आणि काही कारणास्तव मला त्या चालू कराव्या लागतात. कारण का, तर व्हिडिओची रीच माझी थांबते. तर अशा महान लोकांचं सुद्धा स्वागत आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोघी पॉइंट असल्यावरच आपल्याला खूप सारे क्ल्यू भेटत असतात. त्याच्यामुळे ह्या लोकांचं पण मी माझ्या इन्स्टा, युट्यूब या सोशल मीडियाच्या फॅमिलीमध्ये स्वागत करते. तर हा व्लॉग मी माझा इथंच संपवते. आणि हो, हे सगळं काम निपटल्यावरती मी खूप सारे छान छान व्हिडिओ सुद्धा शूट केले. तर थँक्यू, बाय बाय, कीप सपोर्टिंग. असाच सपोर्ट करत राहा आणि मी माझा नेक्स्ट व्लॉग लवकरच अपलोड करेल. थँक्यू.